श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आपण दरवर्षी गुढीपाडवा खूप उत्साहामध्ये साजरा करतो. गुढी उभारतो, कडुलिंब खातो, नवीन वर्षाचं स्वागत करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण गुढीपाडवा का साजरा करतो? गुढी उभारण्यामागचं काय अर्थ आहे? कडुलिंब खाण्याची परंपरा का आहे? तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडव्याबद्दल अशी काही माहिती सांगणार आहे जी कदाचित तुम्हाला आधी माहीत नसेल. आणि या शुभ दिवसाची सुरुवात मी नेहमीप्रमाणे माझ्या आराध्य दैवत म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या स्मरणाने सुरू केलेली आहे. तर सगळ्यात पहिला म्हणजे आपण गुढीपाडवा का साजरा करतो? आपण गुढीपाडवा का साजरा करतो यामागे अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक कारण सुद्धा आहेत. त्यातलं पहिलं पौराणिक आणि ऐतिहासिक कारण हे आहे की सृष्टीची निर्मिती म्हणजे असं मानलं जातं की या दिवशी ब्रह्मा यांनी सृष्टीची निर्मिती केली आणि म्हणूनच हा दिवस सृष्टीचा पहिला दिवस म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो. आणि यामुळेच गुढीपाडवा हा नवीन सुरुवातीचा एक दिवस मानला जातो. दुसरं कारण असं आहे की रामाचा विजय. दुसरी कथा अशी सांगितली जाते की भगवान श्रीराम यांनी रावणावरती विजय मिळवून अयोध्यामध्ये परतले होते आणि त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी गुढ्या उभारलेल्या होत्या आणि म्हणूनच आपण गुढीपाडवा या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत असतो. तिसरं कारण असं आहे की शालिवाहन विजय. म्हणजे इतिहासामध्ये सांगितलं जातं की राजा शालिवाहन यांनी शत्रूंवर विजय मिळवला आणि त्यामुळे गुढी ही विजयाचं एक प्रतीक बनलं गेलं आणि म्हणूनच त्या दिवसापासून आजही आपण गुढीपाडवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत असतो. आता सणाची सुरुवात म्हणजे स्वच्छता आली, तयारी आलं. मंडळी, सण म्हटलं की सर्वात आधी आठवते ती स्वच्छता. आणि आज सकाळी मीही लवकर उठले आणि घराची स्वच्छता केलेली होती. घर स्वच्छ झालं की घरातली सकारात्मक ऊर्जा सुद्धा स्वच्छ होत असते आणि सकारात्मक ऊर्जा येत असते. त्यानंतर मी देवघर सुद्धा स्वच्छ केलं आणि देवांच्या मूर्ती पितांबरीने मनापासून घासून स्वच्छ पूजन करून घेतलं. मला नेहमी वाटतं की जसं आपण देवीची मूर्ती स्वच्छ करतो तसं आपलं मनही स्वच्छ होतं. आता गुढी उभारण्यामागचं महत्व काय आहे? तर गुढी ही फक्त सजावट नाही तर ती विजयाचा ध्वज आहे. आणि पूर्वी युद्ध जिंकल्यावरती विजयांचा ध्वज उभारला जायचा आणि म्हणूनच गुढीमध्ये असलेले प्रत्येक घटक काहीतरी संदेश देतात की रेशमी कापड काय असतं? तर रेशमी कापड म्हणजे एक समृद्धीचं प्रतीक आहे. कडुलिंब काय आहे? तर कडुलिंब हा एक आरोग्यासाठी चांगला आहे. साखरेच्या गाठी हे एक आनंद घेऊन येत असतो आपल्या घरामध्ये. आणि फुलं म्हणजे ही एक पवित्रता आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींचं मिलन होऊन आपण एक गुढी उभारतो आणि त्यालाच आपण गुढीपाडव्याचा सण असं म्हणत असतो. आता कडुलिंब आणि गूळ याची काय परंपरा आहे की त्या दिवशी आपण कडुलिंब आणि गूळच का खातो? तर गुढीपाडव्याला कडुलिंब, गूळ आणि जिरे खाण्याची परंपरा आहे. पण कडुलिंब कडू असतो आणि गूळ गोड असतो. आणि याचा अर्थ असा आहे की जीवनामध्ये सुख आणि दुःख दोन्हीही कायम आपल्या आयुष्यामध्ये येत राहत असतात. जसा कडुलिंब कडू आहे आणि गूळ गोड आहे तसंच कडुलिंब आरोग्यासाठी खूप फायदेशीर सुद्धा आहे. आणि तो शरीरातील विषारी घटक जे असतात तो बाहेर काढत असतो आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवत असतो. म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये कडुलिंबासारखं दुःख येत असतं आणि गुळासारखं सुख येत असतं. म्हणून या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणून दोघांनाही तेवढंच समानता देणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या पहिल्या दिवशी आपण कडुलिंब आणि गूळ यांचं प्रसाद म्हणून वाटप करत असतो. आता गुढीपाडवा आणि निसर्गाचं काय रहस्य आहे? तर गुढीपाडवा हा निसर्गाशी खूप जोडलेला सण आहे. या काळात वसंत ऋतू सुरू होतो. झाडांना नवीन पालवी फुटते, फुलं उमलतात आणि वातावरण एक नवीन ऊर्जा निर्माण होते आणि म्हणूनच दिवस नवीन वर्षाचा प्रारंभ मानला जातो. आता गुढीपाडवा आणि खगोलशास्त्र काय आहे? तर गुढीपाडवा हा केवळ एक धार्मिक सण नसून त्यांचा खगोलशास्त्राचाही संबंध आहे. चैत्र महिन्याची सुरुवात सूर्य आणि चंद्र यांच्या विशिष्ट स्थितीमुळे होते आणि भारतीय पंचांगानुसार हा दिवस नवीन वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. महाराष्ट्रातील गुढीपाडव्याची परंपरा. आता महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. लोक घरच्या दारात सुंदर रांगोळी काढतात, गुढी उभारतात, नवीन कपडे घालतात. काही ठिकाणी मिरवणुका काढल्या जातात आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा होतात.
पण महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा सगळ्यात मोठा सण मानला जातो. गुढीपाडवा आणि नवीन संकल्प. गुढीपाडवा म्हणजे ही एक नवीन सुरुवात आहे. या दिवशी लोक नवीन संकल्प करतात, काही लोक नवीन काम सुरू करतात, काही लोक देवपूजा सुरू करतात, काही लोक संकल्प करतात. म्हणूनच गुढीपाडव्या दिवशी नवीन केलेला संकल्प, नवीन घेतलेली वस्तू खूप जास्त फलदायी ठरते असं सुद्धा मानलं जातं. भक्तीचा स्पर्श. आजच्या या शुभ दिवशी मी देवघरात बसून माझ्या आराध्य दैवत म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा केली, त्यांचा अभिषेक केला, नैवेद्य दाखवला आणि स्वामींचं नामस्मरण केलं. स्वामी समर्थांचं एक वाक्य खूप जास्त प्रसिद्ध आहे, ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हे वाक्यच मला पुढे जाण्याची ताकद कायम देत असतं. गुढीपाडव्याचे आरोग्याचे फायदे काय आहेत, तर गुढीपाडव्याला खाल्ले जाणारे पदार्थही आरोग्यदायी असतात. कडुलिंब, गूळ, जिरे, धने हे सर्व शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर असतं. हे पदार्थ ना शरीराला उष्णतेपासून संरक्षण देत असतात आणि म्हणूनच गुढीपाडव्याचे हे फायदे खूप जास्त महत्वाचे आहेत. गुढीपाडवा आणि सकारात्मक विचार. गुढीपाडवा आपल्याला एक संदेश देतो की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी नवीन सुरुवात करण्याची ताकद आपल्यामध्ये कायम असलीच पाहिजे, त्याशिवाय आपण आयुष्यामध्ये कधीच पुढे नाही जाऊ शकत. आणि शेवटचा शुभ संदेश असा आहे की गुढीपाडव्यालाही तुम्ही एक संकल्प काहीतरी करा आणि तो संकल्प वर्षभर टिकवून ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करा. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा सुख दुःख व्यवस्थित येण्याचा प्रयत्न होईल आणि सकारात्मक गोष्टी येण्यासाठी खूप जास्त मदत होईल. आणि स्वामी समर्थांचा जप असेल, स्वामी समर्थांची पूजा असेल, हे करायला विसरू नका. तर असा होता माझ्या घरी साजरा झालेला मी केलेला गुढीपाडवा. आजच्या या शुभ दिवशी मी देवाला आणि स्वामी समर्थ महाराजांना एकच प्रार्थना करते की सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदू दे. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण तुमचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे. भेटूया नवीन ब्लॉग सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत राहा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा.